क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त मूव्हमेंट 21 संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन। भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची बुधवारी 193वी जयंती साजरी करण्यात आली। या निमित्ताने नागपुरातील मूव्हमेंट 21 या संस्थेने नरेंद्रनगर NIT गार्डन येथे विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते। यावेळी एकांकिका, महात्मा फुलेंवरील नाटक, गीत गायन, सामूहिक नृत्य, कविता आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणाविषयीचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला। मूव्हमेंट 21 संस्थेतर्फे आयोजित या कार्यक्रमात अनेक शाळा आणि सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या। माझं नाव पुष्पा पाटील। आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी होत आहे हा गेल्या 3 वर्षापासून मूव्हमेंट 21 जी आहे ही सेलिब्रेट करते आहे। जी सावित्री आहे तिने 1848 मध्ये पहिली शाळा काढली मुलींसाठी। जी महिला आणि ज्या वंचित जो वर्ग होता त्यांच्यासाठी त्यांनी शाळा काढली। त्या पहिल्या शिक्षिका झाल्या शाळेच्या। त्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी बरेचसे असे प्रयत्न केले की वंचितांना शिक्षण मिळायला हवं आणि ते सतत चालू राहायला हवं। कार्यक्रमात प्रामुख्याने सांगावंसं झाल्यास एकांकिका आहे। सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे विचार जे आहेत, जे शिक्षणाविषयीचे विचार आहेत, महिलांनी आणि पुरुषांनी स्त्री पुरुष समानतेचा जो त्यांनी पुरस्कार केला, तर त्यामुळं हा जो नॅशनल टीचर्स डे आहे 3 जानेवारी हा मूव्हमेंट 21 तर्फे आणि सगळ्या समविचारी संघटनेतर्फे आणि विविध शाळांचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कॉलेजेसचे विद्यार्थी आलेले आहेत। तर हा जो विषय आहे शिक्षणाचा की शिक्षणाची संधी प्रत्येक या देशातल्या प्रत्येक कष्टकरी शेतकरी विद्यार्थ्यांना मुलींना मिळायला पाहिजे आणि उच्च शिक्षणामध्ये त्यांचं प्रमाण वाढलं पाहिजे। आणि जी मूल्य आहेत शिक्षणाविषयीचं जे महात्मा फुल्यांनी सांगितलं की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केले। ही जी शिक्षणाची मूळ भूमिका आहे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी 1848ला जी पहिली शाळा सुरू केली, तर त्यानिमित्त हा जो महोत्सव आहे राष्ट्रीय शिक्षक दिवस म्हणून हा पूर्ण देशभर मनवला जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आणि हाच उद्देश यामागचा आहे की जे शेतकरी कष्टकऱ्यांची मुले आहे, उपेक्षित वंचित शोषित मुले आहेत, त्या मुलींना समान शिक्षणाची संधी मिळावी आणि हा जो आहे त्यांच्या शरीरावर त्यांचा मेंदू यावा। जे भारतीय संविधानामध्ये जे मूल्य आहेत, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, ही जी मूल्य आहे ही मूल्य रुजलेली पाहिजे आणि ती सांस्कृतिक कार्यक्रमाच्या द्वारे रुजली पाहिजे। हा प्रमुख या मागचा हेतू आहे।